नमस्कार मित्रांनो. अनेक साखर कारखान्याकडून ऊस गाळप करून ही शेतकऱ्यांना देयके म्हणजे ऊसाची बिले मिळाली नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नियमानुसार ऊस गाळपानंतर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना ऊसाची बिले अदा करणे बंधनकारक असताना अनेक शेतकऱ्यांना अद्याप ही बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हा प्रश्न सोडवण्याची मागणी करत आहे. परभणी जिल्ह्यातील सायखेडा येथील 21 शुगर साखर कारखान्याकडे प्रलंबित असलेला ऊस देयकाच्या प्रश्नावर सत्याग्रह आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर या कारखाना प्रशासनाने भूमिका स्पष्ट करत महिना अखेर म्हणजे मे महिना अखेर प्रलंबित ऊस देयके घोषित दरानुसार अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. सायखेडा येथील या साखर कारखान्याचे बीड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा ऊस गाळपासाठी घेतला होता. मात्र 4 महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयाची बिले प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बिले मिळावीत यासाठी अखिल भारतीय किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदने व आंदोलने करण्यात आली. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. अखेर कारखान्यावर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून 31 मे पर्यंत सर्व शेतकऱ्याची प्रलंबित ऊस बिले अदा करण्यात येतील असे लेखी अभिवचन दिले आहे. त्यानंतर प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे ॲडव्होकेट अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, ऋषिकेश जोगदंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विश्वंभर जोगदंड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. धन्यवाद.